शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करायची गरज नाही. तर हो शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन मोबाईलवर ॲपमध्ये ई पीक पाहणी करायची गरज राहिलेली नाही आहे. तर मित्रांनो, एवढ्यावरच पळून जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पीक पाहणी शेतकऱ्याला करायची नाही आहे याचा अर्थ पीक पाहणी करायचीच नाही का, पीक पेरा नोंदवायचाच नाही का, किंवा मग नोंदवणार तर पीक पेरा कोण नोंदवणार, या सर्व गोष्टीचे प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ सोडून जाऊ नका मित्रांनो. तर मित्रांनो, या अगोदर असं व्हायचं की खूप साऱ्या शेतकरी बांधवांकडे अँड्रॉइड मोबाईल नसायचा, काही शेतकरी पुत्रांकडे मोबाईल असायचा, तर त्यांना नेटवर्क सर्व्हरचा इश्यू शेतामध्ये गेल्याच्या नंतर याचा, शेतामध्ये सर्व काही असताना सुद्धा त्यांना त्यांचं लोकेशन चुकीचं दाखवायचं, अशा खूप साऱ्या गोष्टीची अडचणी येत होत्या. त्याकरिता प्रशासनाच्या वतीने DCS हे नवीन ॲप अद्ययावत करण्यात आलेलं आहे आणि त्या ॲपमुळे आता शेतकरी बांधवांना पीक पेरा नोंदवण्याकरिता, लोकेशनकरिता, क्षेत्रफळाकरिता, पीक विमा मिळण्याकरिता, नुकसान भरपाई मिळण्याकरिता सुद्धा मदत होणार आहे, अशी ॲप अद्ययावत करण्यात आलेली आहे मित्रांनो. परंतु मित्रांनो, मग आता मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला ई पीक पाहणी करायची गरज नाही, तर मग आता परत तलाठी कार्यालयामध्ये त्यांच्या स्तरावरच पीक पाहणी होणार का, तर अशातला विषय नाही आहे. तर मित्रांनो, शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी करण्याकरिता काही प्रशिक्षित मंडळींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यानुसार काही मानधन दिल्याच्या नंतर ते तुमच्या शेतामध्ये येऊन, तुमच्या क्षेत्रफळामध्ये येऊन तुमचं कोणतं पीक आहे, काय पीक आहे, त्यानुसार तुमची ई पीक पाहणी त्यांच्या मोबाईलवर करून देणार. तर मग कोण करून देणार, याकरिता महिला बचत गटाचे सदस्यही असू शकतात, CSC केंद्र चालकसुद्धा असू शकतात, नेहरू युवा कल्याण मधले जे स्वयंसेवक असतात ते सुद्धा असू शकतात, आणि इतर म्हणजे तुमच्या तलाठी कार्यालयामधील जे त्यांच्यासोबत सहकर्मचारी असतात, कोतवाल वगैरे काही मंडळी, या सर्व मंडळींना आणि ग्रामपंचायत पातळीवरील रोजगार सेवक, ग्रामपंचायत पातळीवरील मानधनावर जे आश्रित असतात काही युवा वर्गातील जे कर्मचारी, त्यांनासुद्धा प्रशिक्षण देऊन शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये जाऊन हे काम आता इथून पुढे करता येणार आहे, ज्याकरिता 15 जुलैपासून सुरुवात होणार आहे मित्रांनो. बघा, आता खऱ्या अर्थाने ही एक चांगली गोष्टसुद्धा आहे आणि थोडीशी चांगली नाही असं म्हणलं तरी हरकत नाही. चांगली नाही याकरिता म्हणायचं आहे की जर उद्या तुमच्या शेतामध्ये येत असताना समोरच्या व्यक्तीने उशीर केला, काही पैशांची मागणी केली, जाणून बुजून अडवणूक करण्याचा प्रयत्न केला, जाणून बुजून उशीर करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे चांगली गोष्ट नाही आहे. परंतु खूप सारे शेतकरी बांधवांकरिता ज्यांना हे कळतच नाही, ज्यांना सुचतच नाही, ज्यांना करता येत नाही, ज्यांच्याकडे मोठा मोबाईल नाही आहे, त्या सर्व शेतकरी बांधवांकरिता खूप छान गोष्ट आहे, खूप छान अपडेट आहे. जेव्हा तुमच्या हाती होतं तेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रफळानुसार, तुमच्या पिकानुसार बोर, विहीर, झाड, आंबा, कलम, कोपरा, पडीक बिडीक सर्व काही तुमच्या हाती देण्यात आलेलं होतं. खूप एक चांगली गोष्ट होती, ती काही वाईट नव्हती. परंतु असो हरकत नसावी, हा जो एक बदल करण्यात आलेला आहे हा सुद्धा काही वाईट नाही आहे. यांना सुद्धा सर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे सर्व मंडळींना, आणि ते त्यांना मानधनसुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे कदाचित तुमच्याकडून तर कुठल्याही पैशाची मागणी होणारच नाही अशी अपेक्षा बाळगूया, आणि त्यानुसार ही कामं होतील, तुम्हाला सोपं जाईल, आणि पीक विमा मदत मिळण्याकरिता, अतिवृष्टीची मदत मिळण्याकरिता याकरिता सुद्धा तुम्हाला मदत होईल शेतकरी मित्रांनो. आणि कदाचित नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या मोबाईलवरून जी आपण ई पीक पाहणी करतो, त्या ई पीक पाहणीची मर्यादा शेवटची तारीख संपल्याच्या नंतर आपल्याला तलाठ्याच्या कार्यालयामधून सुद्धा करता येते. ही सुद्धा कायम जर राहिली तरी सुद्धा अडचण नाही आहे. त्यामुळे नवीन अजून काय काय अपडेट येते, काय काय बदल येते, त्या सर्वावर आपलं लक्ष ठेवून आहे आपण पाठपुरावा करत आहोत, आपण या सर्व गोष्टीचा फॉलोअप घेत आहोत, माहिती संकलन करत आहोत, आणि त्यानुसार जसजशी ही अपडेट येणार आहे, येत जाईल, त्यानुसार आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत माझा अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र हो, ही होती ई पीक पाहणी संदर्भातली एक महत्त्वपूर्ण अपडेट, नवीन माहिती, जी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माहिती असायला हवी मित्रांनो. जी अकरिताच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा, वृत्तपत्रांमध्ये सुद्धा बातम्या आलेल्या आहेत, आणि ती बातमी सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण ती शेअर करणारच आहोत मित्रांनो. तर मित्र हो, आशा करतो
नेहमीप्रमाणे माझ्या व्हिडिओला ज्याप्रमाणे तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, विश्वासार्हता दर्शवलेली आहे, त्यानुसार या व्हिडिओच्या माध्यमातून ई पीक पाहणी संदर्भात जी दिलेली माहिती आहे ती नक्कीच तुमच्याकरिता लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल मित्रांनो. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना ई पीक पाहणी आता शेतकऱ्यांनी स्वतः करायची नाही आहे या संदर्भातला हा जो व्हिडिओ आहे हा त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल, अपडेट मिळेल मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केल्याच्यानंतर नक्कीच ते तुमचे आभार मानतील मित्रांनो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्याच्यानंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये आणतो. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.